आता एक मोठी बातमी, 400हून अधिक कांद्याचे कंटेनर उरणच्या जेएनपीटी बंदरात अडकले। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला। अधिसूचनेत स्पष्टता नसल्याने वेबसाईट अपडेट व्हायला उशीर होतोय। नाशिकच्या जामोली 150 ते 200 कंटेनर जेएनपीटी बाहेर असल्याचा अंदाज आहे। निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांदा निर्यातीत मात्र काही तांत्रिक अडथळे येत आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चंदन पुजारीकरी आता आपल्या सोबत आहेत। चंदन, आपल्याला माहिती आहे, खरं तर कांदा निर्यात बंदी रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला असला तरी सुद्धा याच्यावरून कांद्याचा वांदा जो आहे तो सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। कांद्याचा एकूणच निर्यात बंदीच्या उठवण्याच्या निर्णयानंतर देखील 4 दिवस जेएनपीटीचं संकेतस्थळ जे आहे, त्याची वेबसाईट जी आहे ती अपडेट झालेली नाहीये आणि त्यामुळे निर्यातीवरील कराराबाबत स्पष्टता येऊ शकली नाही आणि परिणामी 400हून अधिक कंटेनर जे आहेत ते मुंबईच्या बंदराबाहेरच खोळंबले होते। मंगळवारी दुपारनंतर म्हणजे काल दुपारनंतर संकेतस्थळ अपडेट झाल्याची माहिती मिळतेय आणि त्याच्यामुळे निर्यातीची प्रक्रिया जी आहे ती सुरळीत झाली असली तरी हा संपूर्ण खोळंबा जो आहे त्याचा फटका आता नाशिक जिल्ह्यातील बाजारातील सगळ्या शेतकऱ्यांना बसत असल्याचं बघायला मिळत आहे। अनेक कंटेनर जे आहे ते जेएनपीटी बाहेर अद्याप देखील या ठिकाणी खोळंबल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नाशिकच्या जानोरीतील जवळपास 150 ते पावणे 200 कंटेनर जे आहेत ते जेएनपीटी बाहेर खोळंबल्याची माहिती जी आहे ती इथल्या व्यापाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कांद्याच्या निर्यात बंदीला मागे घेण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी त्याच्यामुळे कांद्याचा जो वांदा आहे तो अद्यापही सुरू आहे। जेएनपीटीची वेबसाईट जोपर्यंत अपडेट होत नाही तोपर्यंत हा गोंधळ सुरू असल्याचं मागच्या वेळेला देखील बघायला मिळालं होतं आणि यावेळेला देखील तीच परिस्थिती शेतकऱ्यांना अनुभवायला मिळते। बरोबर, धन्यवाद चंदन या सगळ्या माहितीबद्दल।